मेंढपाळ आणि चिमणी कामगार. एकेकाळी एका घरामध्ये खूप सारी जुनी खेळणी, फ्लफी टेडी बियर्स, लाकडी बाहुल्या, अगदी हसणारा जॅक इन द बॉक्स रात्रीच्या जादूची वाट पाहत असायचे. दिवसा त्या फक्त खेळणी असायच्या, पण रात्री त्या जिवंत होत आणि हसत खेळत इकडे तिकडे फिरत असत. हाय एडिथ. हाय रॉन, तू कसा आहेस? रॉन एक चिमणी साफ करणारा होता आणि एडिथ एक मेंढपाळ होती. दोघेही पोर्सिलेनचे बनलेले होते. रॉनला एडिथ आवडत होती. जेव्हा तो या घरात आला तेव्हापासून तो तिच्या शेजारीच होता आणि लगेचच तिच्या प्रेमात पडला. मला ना तुला काहीतरी सांगायचंय रॉन. मला तू खूप देखणा आणि रुबाबदार वाटतोस. ज्या प्रकारे तुझे कपडे आहेत आणि तुझं गोड हसणं. ओ एडिथ, तुला माहित नाही की यावेळी माझे हृदय किती वेगाने धडधडत आहे. मी दिवसभर फक्त याचीच वाट पाहतो की रात्री पुन्हा तुझ्याशी बोलण्याची संधी मिळेल. तू खूप सुंदर आहेस. हो, पुरे झालं आता. या पोर्सिलेन मुलीला किती लाजवशील. तिथे जवळच एक लांब दाढी वाढलेला रागीट म्हातारा ही सर्व प्रेमाची देवाणघेवाण पाहत होता. तो माणूस एक लाकडी चेहरा होता जो कपाटात कोरलेला होता. घरातील प्रत्येक जण त्याला घाबरत होते. सर्वांनी एक मताने त्याला इथला अधिकारी म्हणून घोषित केले होते. त्या माणसाचे नाव होते जनरल गोट. तो मौल्यवान अबनूस लाकडापासून बनलेला होता. रॉन, घाणेरड्या चिमणी साफ करणाऱ्या या सुंदर मेंढपाळीशी अशा प्रेमाच्या भाषेत बोलण्याची हिंमत कशी केलीस तू? नाही जनरल, तो फक्त प्रश्नांची उत्तरं देत होता. इडिथ, तू यापासून दूर राहा. हा चिमणी साफ करणारा आपली जागा विसरलाय. खरं कारण हे होतं की जनरल गोटची नजरही एडिथवर होती. रात्रंदिवस दुरूनच त्याची वाईट नजर तिच्यावर नेहमी खेळलेली असायची. मी माफी मागतो जनरल गोट, पण एडिथ बद्दल माझ्या मनात जे आहे ते वाईट नाही. माझ्या कपड्यांवरून तुम्ही मला ओळखू शकत नाही. पुन्हा सकाळ झाल्यामुळे घरातील लोक जागे झाले आणि त्यांचे सुरू झालेले भांडण अगदी त्याच ठिकाणी थांबले. एडिथचा एक जवळचा मित्र होता, व्हील्स नावाचा एक मॉन्स्टर ट्रक. जेव्हा एडिथ गोंधळात असायची तेव्हा व्हील्स तिचा हुशार आणि विश्वासू मित्र म्हणून नेहमी पुढे येत असे. हे इडिथ, असा चेहरा का उतरवलायस? काय झालंय? वेल्स, जनरल गोटने मला त्याची पत्नी होण्यास सांगितलंय. माझं मन दुखावलंय कारण कालच मी रॉनला माझ्या मनातल्या भावनांची कबुली दिलीये. अच्छा, आता कळलं. हा तर कमालीचा गोंधळ आहे. तू कदाचित रॉन पेक्षा जनरल गोटला निवडलं पाहिजे. तो ॲबनिस लाकडापासून बनलाय आणि त्याचे सगळे ऐकतात. फक्त ते फ्लफी टेडी बेअर सोडले तर त्यांच्याशी कुणीही वाद घालत नाही. एडिथचा विश्वासू मित्र व्हील्स स्वतः एका अवघड परिस्थितीत सापडला होता. जनरल गोट या जुलमी शासकाने त्याला एक धमकी दिली होती. एडिथ आणि रॉन यांच्यातील नव्याने वाढणारे प्रेम संपवण्यात जर व्हील्स अयशस्वी ठरला तर त्याची चाके उखडून टाकली जातील. व्हील्स, पण तुला माहितीये ना की या घरात आणलेल्या प्रत्येक नवीन बाहुलीवर त्या जनरल गोटची नजर असते. त्याच्या ड्रॉवर मध्ये किती बार्बी अडकल्यात हे तुला चांगलंच माहितीये. मला वाटतं की जनरल गोट खूप शक्तिशाली आहेत आणि त्यांचा आदरही खूप केला जातो. अरे पण ह्याला आदर नाही, भीती म्हणतात आणि मी त्याचा प्रस्ताव नाकारला पाहिजे. नंतर त्या रात्री एडिथ आणि रॉन टेबलवर असलेल्या लहान कुंडीजवळ भेटतात. हे, मी रॉन आहे. असं काय झालं की तू खूप घाबरलेली दिसत आहेस? रॉन, मला खूप भीती वाटते. मला त्या जनरल गोटची पत्नी नाही व्हायचंय रे. रडू नकोस, मी ते होऊ देणार नाही. चल आपण पळून जाऊ आणि बाहेरच्या जगात राहू. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? अर्थातच विश्वास आहे. तुझा प्लॅन काय आहे? दोघांनीही पळून जाणे पसंत केले. त्यांना पहिले टेबलावरून उतरावे लागले. रॉन लाकडी कोरीव काम वापरून खाली उतरला आणि नंतर त्याने माचीसच्या काड्यांचा वापर करून एडिथसाठी एक शिडी बनवली. घाबरू नकोस, फक्त प्रयत्न कर आणि दोन्ही पायांनी तुझ्या बॉडीला बॅलन्स कर. एका वेळी एक पाऊल. तू हे करू शकतेस. जेव्हा ती अर्ध्यावर आली तेव्हा शिडीमध्ये तिचा पाय अडकला आणि ती खाली कोसळली. रॉनने तिला पकडले
पण शिडीच्या आवाजाने जनरल गोट जागा झाला. हे काय चाललं आहे? ते दोघं पळून जात आहे. पकडा त्यांना. जनरल गोटच्या डरकाळीने लहान सैनिकांनी पेट्यांमधून उड्या मारल्या. रबरी बटके उड्या मारत निघाली. व्हील्स सुद्धा त्यांचा पाठलाग करत सुटला. थांबा तुम्ही दोघं, तिथेच थांबा. चल जाऊया एडिथ, माझा हात धर. आता आपण काय करायचं? या स्पीडने जर पळालो ना तर पकडले जाऊ आपण. या बाजूने चल जाऊया. रॉन आणि एडिथने रोलर स्केटरवर उडी मारली आणि रॉनने एडिथच्या काठीचा वापर करून स्केटला वेगाने पुढे नेले. आपण वेगाने पुढे जातोय. येस, याने काम झालं. तुम्ही पळू शकता पण लपू शकत नाही. एडिथ, आपल्याला थोडा वेळ लपून बसावं लागेल आणि मला अशी एक जागा माहित आहे. लपण्यासाठी जागा शोधत एडिथ आणि रॉन एका खेळण्यांच्या तंबूच्या मागे लपले. पपेटचा शो चालू असतानाच काही उन्मत्त सैनिक आत घुसले, पण तिथे असलेल्या टेडी बेअर रक्षकांनी सैनिकांना शांत केले आणि त्यांना रिकाम्या खुर्च्यांवर बसवले. कल्पना कामी आली वाटतं. टेडी बेअरच्या नादी कोणीच लागत नाही. ठीक आहे एडिथ, एकदा का सर्व शांत झाल्यावर आपण फायर प्लेस कडे पळत जाऊया. नंतर त्याच्या आत शिरू, मग चिमणीवर चढू आणि मग आपण स्वतंत्र. त्या दरम्यान व्हील्स परत जनरल गोटला रिपोर्ट करायला गेला. तुला ते सापडले का? अजून तरी नाही. ते कुठेतरी लपले, परंतु आपलं सैन्य अजूनही त्यांना शोधतंय. मला असं जाणवतंय की तुझ्या मनात अजूनही त्या मेंढपाळीसाठी दया आहे. पण तू हे विसरू नकोस की तू भंगारात जाणार आहेस. तुझी बॅटरी वर्षानुवर्ष बदलली गेली नाहीये. तू सडत चाललायस. तू मतलबी आहेस. मला माहित आहे की तू अत्याचारी आहेस. तू फक्त एक लाकडाची साल आहेस जो ऑर्डर देतो. तू हलू शकत नाहीस. तुझी ती विचित्र दाढी आणि तुझ्या कमेंट्स तुझ्याकडेच ठेव. तुझी हिंमत कशी झाली? त्याचे पुढचे टायर काढा. दुखतंय. जा त्या मेंढपाळीला शोध आणि इकडे आण, नाहीतर तुझे उरलेले 3 टायर सुद्धा मी पंक्चर करेन आणि लोक तुला फेकून देतील. असं आहे का? जर माझं नुकसान होणार असेल तर मी तुला सुद्धा माझ्या बरोबर घेऊन जाईन. हे तू काय केलंस? नाही मूर्ख, तुला माहित आहे ना मी मौल्यवान लाकडापासून बनलोय. ते कपाट खाली कोसळले आणि जनरल गोट तुटून सगळीकडे विखुरला गेला. याच दरम्यान एडिथ आणि रॉन स्टेजच्या पडद्याआडून डोकावत होते आणि टॉय सैन्य जाण्याची वाट पाहत होते. चल एडिथ, आता मला ते कुठे दिसत नाहीत. तुला नक्की खात्री आहे ना? जसे ते फायर प्लेस कडे जायला निघाले, अचानक त्यांना मागून आवाज आला. थांबा ईडथ, माझं ऐकून घे. अरे नाही. ईडथ, तुला तिथे जाण्याची गरज नाहीये. ते बाहेरचं जग तुझ्यासाठी फार नवीन आहे. तू तुला हवे ते बोलू शकतोस, पण तू तिला या घरात परत आणू शकत नाहीस. आम्ही आमच्या मनाची तयारी केलीये. आम्हाला आता जाऊ दे. तू शांत राहा आणि एकदा माझं म्हणणं ऐकून घे फक्त. वर चढ एडिथ, आपला वेळ वाया जातोय. चल जाऊया. ते पुन्हा धावू लागले. रॉनने एडिथचा हात पकडला आणि फायर प्लेस मध्ये धाव घेतली. त्यांनी वर पाहिले तेव्हा त्यांना चिमणीच्या पलीकडे एक मंद पिवळा प्रकाश दिसला. हा प्रकाश बाहेरच्या जगाकडे जाण्याचा रस्ता असेल. ठीक आहे, मला रस्ता दाखव रॉन. जेव्हा ते चिमणीच्या भिंती चढू लागले, त्यांनी व्हील्सच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. थांबा तुम्ही दोघं. लवकर कर एडिथ, तो आपल्याला पकडेल. व्हील्स मध्ये फारशी ताकद उरली नव्हती. त्याने चिमणीच्या भिंतींवर चढण्याचा प्रयत्न केला, पण टायर पंक्चर झाल्याने तो थोडेच अंतर वर जाऊ शकला. तो चिमणीच्या तळाशी कोसळला. तुम्हाला बाहेर जाण्याची गरजच नाहीये. एडिथ आणि रॉन चिमणीच्या वरच्या काठावर एकमेकांच्या शेजारी जाऊन बसले. हे अप्रतिम आहे एडिथ. हेच तर ते बाहेरचं जग आहे. हो रॉन, हे तर खरंच खूप सुंदर आहे. आकाश निरभ्र होते आणि सगळीकडे असंख्य पिवळ्या चांदण्या चमकत होत्या. त्यांनी नजर फिरवली तेव्हा त्यांना चिमणीपेक्षा खूप उंच इमारती दिसल्या
शहराच्या लखलखणाऱ्या दिव्यांनी त्यांचे डोळे विस्फारले. सुरुवातीला दोघे बाहेरचे जग बघायला उत्सुक होते, पण हळूहळू त्यांना चिंता वाटू लागली. मला खरं सांग रॉन, या बाहेरच्या जगातल्या लोकांमध्ये आपण दोघं खरंच जगू शकतो का? रॉन गप्प बसला. तो तिला खात्रीने उत्तर देऊ नाही शकला. तो सुद्धा कधी बाहेर पडला नव्हता. थोडा वेळ रॉन आणि एडिथने फक्त आकाशाचे कौतुक केले आणि शांतपणे दिसणाऱ्या देखाव्याचा आनंद घेतला. एडिथ, परत जाऊया. आपण या जगात राहू शकतो की नाही हे जाणून घेतल्याशिवाय मी धोका पत्करू शकत नाही. रॉन, मग आपण काय करायचं? तू जनरल गोडची काळजी करू नकोस. मी त्याचा सामना करेन आणि तुला सुरक्षित ठेवेन. आपण इथे छतावर थोडा वेळ थांबू आणि मग परत जाऊ. त्यांनी छतावर पाठ टेकवली आणि चमकणाऱ्या ताऱ्यांचे कौतुक केले. अचानक शहरवासियांनी फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. अरे नाही, या चांदण्या तर फुटतायत. चल जाऊया एडिथ. आपण या जगासाठी तयार नाही. माझा हात धर. चल आपण घरी परत जाऊ. बिचाऱ्या पोर्सिलेनच्या बाहुल्यांनी फटाक्यांनाच फुटणाऱ्या चांदण्या समजले. किती भोळे होते ते. म्हणूनच त्यांनी खाली उतरून त्यांना माहीत असलेल्या जगात परत जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते प्रेमी युगुल खोलीत परत आले तेव्हा सर्व काही विलक्षण शांत होते. त्यांना एका कोपऱ्यात शांत असलेला व्हील्स दिसला. रॉन, तो असा तिथे एका ठिकाणी का थांबलाय? असं वाटतंय की त्यांनी त्याची जुनी बॅटरी काढलेली आहे आणि त्याचं एक टायरही पंक्चर आहे. काळजी करू नकोस. सकाळी लोक त्याला दुरुस्त करतील. रॉन बघ, जनरल गोडचे तर तुकडे झालेत. चला सुटलो एकदाचे. रॉनने सांगितल्याप्रमाणे लोकांनी व्हीलला रिपेअर केले. त्यांनी त्याची जुनी बॅटरी नवीन बॅटरीने बदलली आणि त्याचा पंक्चर झालेला टायरही दुरुस्त केला. आणि जनरल गोडबद्दल बोलायचे तर त्या लोकांनी त्यालाही रिपेअर केले. पण लोकांनी त्याला एकत्र करण्यासाठी सुपर ग्लूचा वापर केला आणि त्यांनी त्याच्या तोंडाभोवती चिकटवलेला ग्लू इतका पक्का होता की तो पुन्हा कधीही ऑर्डर किंवा कंप्लेंट करण्यासाठी तोंड उघडू शकला नाही. मला तुम्हा दोघांची माफी मागायची आहे. मला त्यावेळी जनरल गोटने धमकी दिली होती. त्याची गरज नाहीये व्हील्स. मला नेहमी माहित होतं की तू मनाने खूप चांगला आहेस. खरंच? होय, पण तू त्याला खरोखरच चांगलं फिरवलंस व्हील्स. हो, ते तर आहेच. चला तर मी तुम्हा लव्ह बर्ड्सना एक मस्तपैकी राईड देतो. चला बसा. पुढे कितीही संकटे आली तरीही रॉन आणि एडिथ एकत्रितपणे कोणत्याही गोष्टींवर मात करतील. मत्सरी पण बोलू न शकणारा जनरल गोट दुरूनच टेबल भोवती त्यांना घेऊन फिरणाऱ्या व्हील्सकडे हसत हसत बघत होता आणि नंतर ते सर्व आनंदाने एकत्र राहिले.